मुलगी अंगणवाडीत जात नाही म्हणून आईने मुलीला लाथ मारली। या घटनेनंतर मनसे सरचिटणीस रीटा गुप्ता यांनी आईला मारहाण न करण्याची समज दिली आणि कान पकडून उठाबशा सुद्धा काढायला लावल्या। ठाण्यातील व्यावसायिकानं या वरळी सीलिंग वरून समुद्रामध्ये उडी मारली। मुंबई पोलिसांनी अखेर त्याचा मृतदेह बाहेर काढलेला आहे। पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे। अभिनेता ललित प्रभाकरचा खलनायकाच्या भूमिकेतला एक लुक समोर आलाय। कसाबच्या भूमिकेतील ललित प्रभाकरचा हा पहिला लुक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे। मुंबईमध्ये सर जे महानगर रक्तकेंद्राचं काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले। या रक्तकेंद्रामध्ये नियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला। अयोध्येमध्ये राम जन्मभूमी प्रकरणामध्ये चंपतराय यांच्यासारख्या निस्वार्थ स्वयंसेवकांना षडयंत्रामुळे राजीनामा द्यावा लागतं असंही महंत सुधीरदास महाराजांनी म्हटलंय। वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईपलाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलैला होणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे। अंतिम तोडग्यासाठी फडणवीसांनी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा आयोजित केल्याची माहिती आहे। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल असं म्हणाले की शिवाय ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी विनंती सुद्धा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सरकार न्यायासाठी कटिबद्ध आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। ठाण्यातील कळवा विटवावा पुलाखाली कंटेनर अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना कंटेनर हटवण्यात यश आलेलं आहे। नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी सुटली आहे। मांडवी एक्सप्रेसमधील एका डब्यातील एसी बंद झाल्यानं प्रवासी घुसमटले। एसी डबे असल्यानं खिडक्या खोलण्याची देखील सोय नाहीये। बोगदे देखील असल्यानं शुद्ध हवा डब्यामध्ये येण्यास अडचणी निर्माण होत आहेत। नागपूर शहरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती। ग्रामीण भागातील शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी पिकांसाठी बी बियाणे आणि खतं खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये दाखल होत आहेत। मुंबई सायबर गुन्हे शाखेनं सर्वात मोठी कारवाई केली। बनावट एपीके फाईलद्वारे फसवणूक करणारी 6 जणांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे। झारखंड, बिहार आणि दिल्लीमधून आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलाय। जिल्ह्यामध्ये छोटे मोठे एकूण 26 प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये केवळ 20% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। गंगापूर धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये निम्माच पाणीसाठा असताना शहरामध्ये आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात देखील सुरू करण्यात आली। आरोपी सियाच्या भावाची पोलीस चौकशी संपली आहे। साहिल गोयलची लोणावळा पोलिसांकडून 10 तासांपासून चौकशी सुरू होती। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील रबाळे इथं वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये खडकाळ रानामध्ये तब्बल 5000 झाडं लावण्यात आली आहेत। नगरसेवक सुधाकर सोनावणे यांच्या पुढाकारानं एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत हे वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आले।